हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 11 मधले हर्षल परदेशी. हर्षल परदेशी हे उभाठा मधून उमेदवारी करत आहेत, मनसे आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना. तर ते देखील या वार्डामध्ये फिरत आहेत आणि प्रचार त्यांचा अतिशय धुमधडाक्यात चालू आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की त्यांचे काय अनुभव आहेत आणि मतदारांचं काय मत आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता अवघे शेवटचे 4-5 दिवस प्रचारासाठी बाकी आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्रातलं वातावरण बदललंय, ढवळून निघालंय. लोकांना असं वाटतं की काहीतरी बदल झाला पाहिजे. काय आपल्याला वाटतं, आपण मतदारांना भेटतात त्यावेळेला काय प्रतिक्रिया मतदारांच्या? रविवारीपासून आज 7वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये 26,500 मतदार आहेत. आम्ही 26,000 पर्यंत पोहोचलो आहेत मतदारांपर्यंत. मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणे रोष आहे सत्ताधाऱ्यांबद्दल. गेली 7 वर्ष प्रभागात एकही कुठल्या प्रकारचा विकास केलेला नाही. अनेकांना आश्वासनं द्यायची, म्हणजे जनतेला तर दिलीच, पण त्यांच्याच उमेदवारांना आश्वासनं दिली आणि वेळेवरती त्यांनाही नाकारलं. असे अनेक नाराजी बीजेपीतले काही उमेदवार होते. आम्ही अनेकांना भेटलो, त्यांच्यासोबत चर्चा केली. प्रचंड संताप जनतेमध्ये आहे. व्यापारी वर्ग नाराज आहे. म्हणजे शहरामधील मुख्य भाग हा आग्रा रोड आहे. लोडगाडी धारकांना तिथून हॉकर झोन अचानकपणे जाहीर केला आणि लोडगाडी धारकांना तिथून दूर करण्यात आलं. बरं, हे करत असताना पर्यायी व्यवस्था त्यांची केली का? व्यापारी वर्ग तो आज नाराज आहे. त्याच्यामध्ये
विद्यार्थी असतील, युवक असतील, महिला असतील, यांची सुरक्षा किंवा यांच्या काही अडचणी आहे, अनेक प्रकारे प्रचंड विरोध भारतीय जनता पार्टीला होत आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे अधोरेखित झाला आहे की आग्रा रोड अचानक नो फेरीवाला झोन म्हणून जाहीर करण्यात आला आणि त्या वेगाने तो आग्रा रोड सगळा रिकामा देखील करण्यात आला. ज्या आग्रा रोडवरती प्रचंड ज्या लोटगाडी धारकांनी अतिक्रमण केलं होतं, आग्रा रोड चारी बाजूने व्यापून टाकला होता, तो आग्रा रोड अचानक साफ झाला आणि लोकांचं वापरणं अतिशय सुसह्य झालं. पण हे होत असताना आपण ज्या लोटगाडी धारकांना तिथून हटवलं आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न काय, त्यांच्यासाठी आपण हाकोर झोन त्यांना दिला आहे का किंवा त्यांच्याकडे काही व्यवस्था करणार आहोत की नाही. आज ही जी काही लोटगाडी धारक आहेत ही सगळी लोटगाडी धारक आज ज्याला आपण म्हणतो की बेकार झाली, त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि ते सातत्याने भेटत आहेत, सातत्याने मिटिंगा झाल्या पण कुठल्या मिटिंगमधून काहीच निष्पन्न नाही आलं. काय सांगा आपण याच्यावरती. पण हे जे लोटगाडी धारक आहे हे कोणते सट्टेवाले नाही, हे दारू व्यापारी नाही, हे कोणते जुगारवाले व्यापारी नाही. हे दिवसा आपला सकाळी भाजीपाला आणायचा आणि संध्याकाळपर्यंत विकायचा, एवढं त्यांचं ध्येय. 200-500 रुपये भेटतील त्याच्यात आपला उदरनिर्वाह रोजचा करायचा. पण हे त्यांची रुटीन चालू होती. पण अचानकपणे त्यांच्या पोटावर पाय देऊन सत्ताधाऱ्यांना काय भेटलं. बरं, तुम्ही आज 4 मार्केट आहे आपल्या पाचकंदीलला, शंकर मार्केट आहे, बाकीचे मार्केट आहे, तिथे पर्याय व्यवस्था केलेली नाही. उघड्यावरती त्यांचा आज संसार पडलेला आहे, उघड्यावरती आहे, आज कमवतील तर संध्याकाळी खातील, असा प्रश्न आज धुळेकर जनताही विचारती आहे, लोटगाडी धारकही विचारत आहेत. आणि ज्यावेळेस आमची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस लोक येऊन आम्हाला भेटत आहेत की आम्हाला तुम्ही पाहिजे, आम्हाला हे सत्ताधारी नको. 7 वर्ष ज्यांनी कधी काही केलं नाही, ज्यांनी जनतेमध्ये मतं मागायला गेली नाही, ती लोक ज्यावेळेस आम्ही आज 7वा दिवस आहे आमच्या प्रचाराचा, आज आम्हाला समजतंय की ते लोक आज जनतेची पाया पडतायत. म्हणजे एवढी त्या उमेदवारांमध्ये भीती शिवसेना मनसे या उमेदवारांबाबत भरलेली आहे. त्यांना मुळातच असं आहे की आता आपण ज्या प्रभागामध्ये जात आहेत, आपण आग्रा रोडची चर्चा केली होता, ज्या प्रभागामध्ये आपण जात आहेत जिथं नागरी वस्ती आहे, जिथे नागरी सुविधा मिळायला पाहिजेत, काय तिथली परिस्थिती, काय तिथले मतदार बोलतात. नागरिक सुविधा म्हणजे आपले रस्ते, पाणी, गटार ह्या रोजच्या सुविधा आहेत. म्हणजे आज आमचा अमरनगर झाला, चंपाबाग झाला, पत्रकार कॉलनी झाली, प्रचंड प्रमाणात रोष आहे जनतेचा. नाल्या साफ नाही, रस्ते केले आहे तर मध्येच अतिक्रमण केलेलं आहे. बरं, अतिक्रमण करत असताना अनेक आम्हाला काही लोकांनी दाखवलं की आम्ही महानगरपालिकेशी भांडलो त्या संदर्भात, पण मनपा कुठेतरी ऍक्शन घेत नाहीये. दबावतंत्र हे कुठेतरी वापरलं जातंय नागरिकांवरती. आणि नागरिक हे कालपर्यंत शांत होते, पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्यापर्यंत जातोय तर नागरिकांचा उद्रेक वाढतोय आणि नागरिक आम्हाला सांगताय की नाही, सत्ताधारी चुकलेले आहे आणि आमचा रोष आम्ही मतदानाच्या दिवशी 100% दाखवू. आम्ही आमचा रोष मतदानाच्या दिवशी 100% दाखवणार, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया यांना ज्यावेळेला प्रचार करायला जातो त्यावेळेला मिळते. मनसेतर्फे अजून किती उमेदवार उभे असतात सध्या धुळे शहरामध्ये. मनसेतर्फे आमचे अजून 2-3 उमेदवार उभे आहेत. मनसे शिवसेना युती, आमच्या युती संदर्भात आम्ही त्या गोष्टी करतो आहोत. काही ठिकाणी आमची युती आहे, काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय धुळ्यामध्ये. आता तुम्ही मनसे शिवसेना युती वरती झालीच आहे, पण या धुळे शहरामध्ये तुम्हाला उभाटाकडून काही सहकार्य मिळतं का, किंवा कशा पद्धतीने आपण प्रचार केला पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, अशी काही विचारणा झाली का. नक्कीच. आमच्या प्रचाराचे पॅनल प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे आहेत. त्यांनी अनेक वर्ष मुंबईतही काम केलेलं आहे निवडणुकीसंदर्भात. त्यांना दांडगा अनुभव आहेत. तर अतुल सोनवणे झालेत, भगवान बापूजी झाल्या, असे दिग्गज नेते जे धुळे शहराला लाभलेले आहेत, त्यांचा रोज आमच्याशी संपर्क असतो. आमच्या सभा आता रविवारपासून चालू होणार आहेत, कॉर्नर मिटिंग आहेत. आम्ही मोठा गाजावाजा करून वगैरे हे करून आम्ही लोकांना त्रास देण्याचं आमचं ध्येय नाही. आम्ही कॉर्नर सभा घेतोय आणि कॉर्नर सभेमधून आम्हाला जनतेला काय आव्हान करायचंय आम्ही ह्या गोष्टी करतो. एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की हर्षल आणि मी आम्ही दोघं जण नाट्य परिषदेमध्ये एकत्र काम करतो आणि नाट्य परिषदेमध्ये एकत्र काम करत असताना अनेक अडचणी कलावंतांना येत असतात आणि त्या कलावंतांच्या अडचणींवरती कशी मात करता येईल, त्यांना प्रॅक्टिससाठी हॉल कसा देता येईल, त्यांची एकांकिका त्या स्पर्धेपर्यंत कशी पोहोचवता येईल, नाटक मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, अशा प्रकारचे सातत्याने आमचा विचार सुरू असतो. अनेक आमचे कलावंत देखील आहेत, ते देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. आपण पाहतो की या शहराचं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे नाट्यगृह आणि नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा आंदोलनं केली होती, तरी देखील काय झालेलं नाहीये. शासनाने करून ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मेंटेन करता येत नाही. काय सांगाल त्याच्यावर. आम्ही जेव्हा आमचं पत्रक जाहीर केलं त्याच्यामध्ये 9 नंबरचा मुद्दा आमचा छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरचा आम्ही घेतला आहे. धुळे शहराला एक कलेचा वारसा लाभलेला होता. बरं, तो आजपर्यंत आम्ही जपण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुठेतरी आपल्याला नाट्य मंदिर उपलब्ध होत नाहीये. म्हणजे दुर्दैव असं असतं की बरेच वेळेस आपल्याला नाट्य मंदिरच्या बाहेर आपल्याला पूजन करावं लागतं.
आज नाट्य मंदिरची अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे. बरं, याला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन आहे. बरं, जे ठेकेदार आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी विनंती केली, पण त्यांचं म्हणणं असं आहे की मनपा ज्यावेळेस आमच्याकडनं फुकट कार्यक्रम करून घेतात, बरं मनपाकडे आमचा थकीत निधी बाकी आहे, तो मनपाने आम्हाला द्यावा, त्यावेळेस आम्ही त्या गोष्टी करू. पण कुठेतरी हे बदललं गेलं पाहिजे आणि धुळे शहराला जी सांस्कृतिक चळवळ लाभलेली आहे ती चालू असायला पाहिजे कंटिन्यू. धुळे शहर कुठेतरी सांस्कृतिक वारसा हरून बसलंय आणि ते हरून बसण्याचं कारण एकच आहे की नाट्यगृह, हक्काचं जे काही नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाची अतिशय विदारक अवस्था आहे आणि ती अवस्था केवळ आणि केवळ महापालिकेच्या प्रशासनामुळे झालेली आहे. महापालिकेचं प्रशासन किंवा महापालिकेवरती ज्यांची सत्ता आहे त्यांना जोपर्यंत नाट्यगृहाचं दुःख कळत नाही तोपर्यंत त्या नाट्यगृहाची जी काही अवस्था आहे ती आणखी विदारक होत जाईल. अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याकडे दिलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की आता असं वाटतंय की कुठेतरी एक परिवर्तनाची लाट येणार आहे, तर ते खरंच काय आहे? तुम्ही आता अतिशय रूट लेवलला जाऊन प्रचार करताय, काय वाटतंय तुम्हाला? 26,500 मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलोय. हे उमेदवार नाही तर ही जनता सांगते की ह्यावेळी बदल हा 100% घडणार आणि तो बदल जनता मतदानाच्या दिवशी दाखवणार. बरं, यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस आम्ही प्रभागात फिरतोय आम्हाला अनेकांची माहिती येते की प्रभाग क्रमांक 11 मध्ये 1200 ते 1400 हे दुबार मतदार होणार आहेत किंवा हे डुप्लिकेट मतदार होणार आहेत. प्रभाग क्रमांक 11चे आम्ही उमेदवार आहोत. मी सर्व उमेदवारांना परत एकदा आवाहन करेल की प्रभाग क्रमांक 11 मध्ये ज्याही वेळी आम्हाला मतदानाच्या दिवशी दुबार मतदान किंवा डुप्लिकेट मतदान दिसेल आम्ही त्याच ठिकाणी त्यावेळी त्या दुबार मतदानाला मनसे आणि शिवसेना पद्धतीने धडा शिकवू. नाही, जसं आता आपण म्हणताय की आपण 26,000 मतदारांपर्यंत आपण पोहोचलेलो आहात आणि आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गाजलेला आहे. वोट चोरीचा जो काही मुद्दा आहे तो तुम्ही उपस्थित केला आहे. दुबार मतदानाचा जो काही मुद्दा आहे तो तुम्ही उपस्थित केला आहे. असं बोललं जातंय अगदी उघडपणे की प्रत्येक प्रभागामध्ये या लोकांनी काहीतरी 3,000 ते 3,200 असं मतदान त्यांनी ऑलरेडी दुबार करून ठेवलेलं आहे. त्या बाबतीत आपल्याला काही लक्षात आलंय का? आपण त्यावरती काही तक्रार केली का? 3 दिवसापूर्वी आम्हाला लक्षात आलं की वर्षानुवर्ष धुळेकर ज्या ठिकाणी मतदान करत होता ह्याच वेळेस असं काय घडलं की त्याला आपलं मतदार केंद्र सोडून 2-3 किलोमीटर पुढे जावं लागतंय. अचानक हा बदल कसा काय घडला? ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर सत्ताधाऱ्यांनी जवळपास 3 महिन्यापूर्वी या सर्व बदल घडवला होता. का तर त्यांच्या पक्षाला त्यांच्या उमेदवाराला फायदा व्हावा. ऍडव्होकेट पंकज गोरे यांनी 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केली आणि याला कुठेतरी आम्ही विरोध केला, इतर उमेदवारांनी देखील विरोध केला आणि आज असं कळतंय की ज्या ठिकाणी आपण पूर्वी मतदान करत होतो त्याच ठिकाणी परत ते केंद्र झालेलं आहे आता. म्हणजे कुठेतरी जनता तिथपर्यंत पोहोचली नाही पाहिजे आणि आपल्याला दुबार मतदान डुप्लिकेट मतदार तिथे कसा घालता येईल हा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न होता आणि तो आम्ही उधळून लावलाय. आपण मतदारांना काय सांगणार, काय आवाहन करणार, काय आपण साथ घालणार मतदारांना? मतदारांना माझी एकच नम्र विनंती आहे की जो व्यक्ती आपल्याकडे मतं मागायला येतोय ना त्यांनी पूर्वी काय काम केलंय ह्या त्या व्यक्तीला विचारा. 7 वर्ष तो नगरसेवक आपल्या प्रभागात आला का? नाही आला. तर जो व्यक्ती आपल्याकडे येतोय आपल्या समस्या जाणतोय, जो सुशिक्षित आहे, जो सर्व प्रकारचे आपल्या समस्या जाणून आहे त्या उमेदवाराला मत करा, त्या उमेदवाराला मतदान करा. धन्यवाद. हे होते हर्षल परदेशी, शिवसेना आणि मनसे या युतीचे उमेदवार. मी देखील तेच सांगेल की जो प्रामाणिक उमेदवार आहे आपली जी काही टॅगलाईन तीच आहे की आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे. आईची शपथ घालणं म्हणजे अतिशय शेवटचा पर्याय असतो. म्हणून आम्ही तो यावेळेला हे टायटल आपण घेतलेलं आहे आणि हे जे काही गाणं, हे गाणं प्रचंड आपलं गाजतंय. अनेक लोक ते गाणं ऐकतायत आणि त्या गाण्याची स्तुती करतायत. मी पण हेच सांगेल की खरोखरच तुम्ही अतिशय प्रामाणिक मतदार जो असेल, उमेदवार जो असेल त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. आणि आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरोखरच एक परिवर्तनाची लाट आहे, परिवर्तनाची एक चर्चा आहे. त्या चर्चेमध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे. आपल्याला जर असं वाटत असेल तर नक्की तशा प्रकारचा विचार करा. पुन्हा आपण नवीन उमेदवार, नवीन मतदारांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय.